हैबिट है वो एक हैबिट रहता है जो वाह वाह क्या बात है, हैबिट बनाना पड़ता है। जर तुम्ही यांना ओळखत असाल तर चांगली गोष्ट, आणि नसल ओळखत तर मी तुम्हाला सांगतो की या कोण आहे त्या। 4 दिवस सासूचे या नावाची मालिका लागायची, त्या मालिकेत या होत्या। आणि मालिका जर कोण बघत नसेल तर तुम्ही तुमच्या उभ्या आयुष्यात एकदा तरी वाट माझी बघतोय रिक्षावाला हे गाणं ऐकलंच असेल, तर त्याच आयटम सॉन्ग मध्ये आयटम म्हणून ह्यांनी डान्स केलता। ह्या सगळ्या गोष्टींना बरीच वर्ष झाली, त्यामुळे आजच्या काळात रिलेव्हंट राहण्यासाठी ह्यांनी रील्स बनवायला सुरुवात केली। ह्यांना कोणीतरी बनवायला शिकवलंय, पण जे ही बनवतात ह्याला फनी नाही ती, ह्याला क्रिंज म्हणते ती, हे कोणीतरी सांगायचं विसरलं। क्रिंज करणारे सगळे मोठ्या पडद्यावर जायला लागले आणि मोठ्या पडद्यावरचे क्रिंज करायला इंस्टाग्रामवर रील बनवायला लागले। मान्य आहे तुम्ही एकदम चांगले ऍक्टर आहात, पण तुम्ही जे बनवलंय ना किंवा ज्याची ऍक्टिंग करायचा प्रयत्न केलाय ते येडं नव्हतं। वो एक हैबिट है वो एक हैबिट रहता है जो वाह वाह क्या बात है, हैबिट बनाना पड़ता है। हाँ। तुमच्या वयातल्या लोकांना हे सगळं फनी वाटत पण असेल, पण तुम्हाला ज्या जनरेशन मध्ये फिट व्हायचंय ना त्यांच्यासाठी हे सगळं क्रिंज आहे। आता तुम्ही ऍक्टर आहे म्हणून वडून ताणून ऍक्टिंग करायची काय गरज नाही। ज्या वेळेस माणसाला विचारलं जातं की तुम्ही सारखं सारखं कॉन्ट्रोवर्सी मध्ये कसं काय फसता, वो एक हैबिट है वो एक हैबिट रहता है जो वाह वाह क्या बात है, हैबिट बनाना पड़ता है। लोक तुम्हाला ट्रोल करते ती, लोक तुम्हाला क्रिटिसाइज करते ती, तरी पण तुम्ही तुमचा क्रिंजपणा सोडत नाही, कसं काय? वो एक हैबिट है वो एक हैबिट रहता है जो वाह वाह क्या बात है, हैबिट बनाना पड़ता है। बऱ्याच कॉन्ट्रोवर्सी नंतर पण लोकांचा दृष्टिकोन तुमच्याबद्दल चांगला आहे, नका एवढं क्रिंज बनू प्लीज। एक इंसान को राखी सावंत बनने में देर नहीं लगती। कभी मैं मत कहो, आम्हाला माहिती आहे सगळं। नाही कोण म्हणतं की ब्रेकअप झाल्यावर 18-19 वर्षाचेच निब्बा निब्बी फक्त रडारडी करतात। मीनवाइल 37 वर्षांच्या काकू ऑन इंस्टाग्राम रील्स। हमें भुला दो मगर ये तो याद ही होगा। बिना माउंटेन ड्यू पिए भी लाइफ में सब तूफानी हो रहा है, असं आहे का? मग तुम्ही एक माउंटेन ड्यू प्याच, विषयच हार्ड, तूफान के माकी। इंस्टाग्राम रील्स वर व्हायरल व्हायचा चीट कोड शेवटी क्रॅक झालाच। पब्लिकला सांगायचंय तुम्हाला कोण पण काय म्हणलं तरी लय लोड घेऊ नका, तुमचे विचार छोटे नाहीत। तुम्ही जो विचार करताय तोच विचार ह्यांना तुम्हाला करायला लावायचा आहे। कसं आहे ना, फॉलोअर्स भरपूर आहेत पण लाईक्स आणि एंगेजमेंट साठी हे सगळं करायला लागतंय, घ्या की समजून। हेलो हाँ करे जाए बड़ा साफ सुथरा बात बताओ हमरा से। क्या हो? तू हमारे से कितना % प्यार करेलू? हाँ हाँ 72%। 72%? आई और 100% का है ना हो? काहे कि 28% GST कटेला। अजून हाऊस फिटली नाही वाटतं, तो 28% GST कोणाकडे भरताय कळू द्या आम्हाला पण। नाही मी काय म्हणतोय, एवढी हेवी कॉमेडी करायची काय गरज आहे की स्वतःलाच कॅप्शन मध्ये हसावं लागेल? आजी माझ्या नवऱ्याला सांगा माझं किती प्रेम आहे त्याच्यावर। मानसी खरं बोलायचं तर तू मराठी इंडस्ट्री मधली बबडी झालीस, ती पण अशीच 2 वर्ष येड्यागत रील्स बनवत होती, नंतर माझं ऐकून तिनं जिम जॉईन केली। तुम्ही पण आता हे दर 3 रील मागे नवऱ्याच्या रील्स बनवायचा नाद सोडून द्या। नाही किती दिवस हेच सगळं करायचं? बघा सगळे दिवस सारखे नसतात, कधी वाईट एक्सपिरियन्स येतात, कधी चांगले एक्सपिरियन्स येतात, आणि सगळी माणसं पण सारखी नसतात। काय माणसं चांगला एक्सपिरियन्स देतात, काय माणसं वाईट एक्सपिरियन्स। प्लीज राव प्लीज, आम्हाला माहिती आहे, नाही आम्ही मान्य करतो तुम्ही लय सुंदर आहात, लय क्यूट आहात, भयानक। पुन्हा काय तुमची क्यूटनेस दाखवू नका, भ्याभ्यानं माझा आत्मा शरीर सोडून गेला असता। कोणी डायरेक्टर माझे व्हिडिओ बघत असला तर प्लीज ह्यांना एखाद्या भूताच्या पिक्चर मध्ये रोल द्या, 1 नंबर काम होऊन जाईल। हे गुगल, नेलपेंट खराब न होता भांडे कसं धुवायचं? भांडी नवऱ्याकडून घासून घे। त्या गुगलच्या आईला गुगल आता लय मार खायला आलाय। गुगल तुझं काय ह्यांनी वाकडं केलंय, तू का पर्सनल व्हायला लागलाय? भांडी नवऱ्याकडून घासून घे। हसदे चेहरे का मतलब ये नहीं होता कि उन्होंने कभी ही दुपारची वास का मुस्की वास कमान वा मानुस की वा मनुस्की वाम कुस्की वामच कुस्की घेईन म्हणतो रंभे। ज्या प्रकारचा दणका तुम्ही रील्स वर लावलाय ना, चित्रपट सृष्टीमधनं संन्यास घेतलाय असं जाहीर करायला काय हरकत नाही असं मला वाटतं। तुमच्या वाम कुस्कीची ऍक्टिंग बघून तो सावळ्या कुंभार 2-4 मडकी तरी फेकून हाणलंच हाणल। नाही तुम्हाला माहिती नसेल पण गाढवाचं लग्न पिक्चर बद्दल काय मजाक सहन केला जाणार नाही, आणि जे पण ते तुम्हाला घ्यायचंय ते प्लीज घरात जाऊन घ्या, नाहीतर वर्ण विसर्जन व्हायचं ना। लग्नाआधी तुम्ही शर्यत शिकण्यात दिसायचे। असंच असतं गंगे,
लग्नाआधी प्रत्येक माणूस चिकनाच असतो, लग्नानंतर त्याची उतरण सुरू होते. तो काळवाणतो, करापतो, चकना होतो, त्याच्या स्वप्नांचा चकनाचूर होतो. चला घरात. लोक ह्यांना मराठीतली ऐश्वर्या राय म्हणतात. हा बरोबर आहे तुमचं, मिशोवरून मागवलेली ऐश्वर्या राय. एकच चांगला पिक्चर आहे गाढवाचा लग्न, त्याच्यात ज्यांनी पण ऍक्टिंग केली त्यांनी लय चांगली ऍक्टिंग केली. तुम्ही उगाच तुमची ओव्हर ऍक्टिंग त्याच्यात घालून त्याचं वाटोळ नका करू. कधी कधी मला खरंच प्रश्न पडतो की ह्या नक्की ऍक्टिंगच करतात का लोकांना भ्या दाखवतात. पछाडलेल्या पिक्चर मध्ये डोळं बघ म्हणायचा रोल दिला असता तरी लय चांगला चालला असता ह्यांचा रोल. कैसी लड़की है कमोजी? 24/7 डिप्रेस्ड, हर टाइम मुझे नींद आती रहती है, खाना टाइम पे खाना नहीं है, पर मुझे हेल्दी रहना है, ना बोलने में मौत आती है और मैं गलत टाइम पे हंस देती हूँ, हर टाइम कंफ्यूज रहती हूँ और प्यार चाहिए पर प्यार करने में मुझे खौफ आ जाता है. मी पार्ट टाइम डॉक्टर आहे, तुम्हाला सांगितलं असतं की हे सगळं काय होतं ह्याच्या सगळ्यावर काय सोल्युशन आहे. बिल्कुल झल्ली सी ऐसी सी लड़की हूँ. आणि आपको किसी ने बताया नहीं होगा लेकिन आप अभी लड़की नहीं हो, समझे. आमच्या इथं येऊन नवस केला असता तर जास्त इफेक्टिव्ह झाला असता. नाही 2-4 बकरी लावली असती. जिस तरह तुमने दुआओं में मांगा था, नक्कीच मागताना एखादा डोळा उघडा राहिला असणार. आणि मागितला जरी असला तरी एकाच वर्षासाठी फक्त मागितलेला का. ज्यावेळेस 14 वर्षाची निब्बी 25 वर्षाचा टोनगा पटवते त्यावेळेस. तू ना मुझे खुश रखता है, कैसे किस तरह तो पता नहीं, पर तेरे साथ रह के ना कंप्लीट लगता है. बातें कोई और नहीं सुनता, फालतू जोक्स पे तेरी तरह नहीं हंसता, बैठे बैठे जो हमें सच में खुश देखना चाहते हैं. शायद लकी हूं मैं कि तू ना मेरे साथ है. अशा पर्सनल गोष्टी तावात रील्स वर शेअर केल्या, सोशल मीडियावर शेअर केल्या की नजर लागते. तुम्हाला एक्सपिरियन्स न सांगतोय ना. यांचा डिवोर्स झालाय तुम्हाला माहिती नसेल तर, आणि ह्यांचं पिक्चर जेवढं गाजलं नाही तर तेवढं ह्यांच्या डिवोर्सची स्टोरी आणि लव्ह स्टोरी गाजली. ह्यांच्या पर्सनल आयुष्यावर आपण काही एक टीका टिप्पणी करणार नाही, पण ह्यांनी स्वतःच ते सगळं सोशल मीडियावर मॉनिटाईज केलंय. तर कंटेंट वर बोललं तर चालतंय की, त्याला काय होतंय. थोडंसं सेलिब्रिटींचं, हिरो हिरोईनचं ब्रेकअप पॅचअप होत राहतं. त्यांची 2-2, 3-3 लग्न होतात, डिवोर्स होतात. ही गोष्ट आपल्यासाठी नवीन नाही आणि ही लोक कधी सुधारणार पण नाही ती. त्याच्यामुळे ह्यांच्यावर बोलण्यात काय अर्थ नाही. यांच्याकडे मोकार पैसा असतो, 1760 ऑप्शन असतं आणि कोणाला एक्सप्लेनेशन पण द्यायला लागत नाही. पण प्रॉब्लेम कुठं होतो माहित आहे का, ज्यावेळी ह्या लोकांना काही सर्वसामान्य फेमस युट्यूबर त्यांचे विचार मांडायला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतात आणि ह्यांच्यासारखे लोक तिथं येऊन त्यांचे विचार मांडतात. मी फक्त मुलींना सांगू एकच गोष्ट इच्छिते आत्ता, कारण मी कुठल्याही पॉडकास्टवरती हे बोलू शकते, पण मला तुझ्या पॉडकास्टवरती हा निरोप पोचवायचा आहे की ममता ही फक्त आईची असावी, बायकोची नाही. आईनी ममता दाखवणं फार वेगळं आहे, पण बायकोनी जेव्हा ममता दाखवायला सुरुवात केली ना तेव्हा तो नवरा सुटलाच समजा. या पूर्ण 1 तासाच्या पॉडकास्टवर मी काय ना काय बोलूच शकलो असतो. आता हिच्या सोबत काय झालं त्यापेक्षा तो पोरगा मराठीच का नव्हता, मराठी पोरांना काय धाड भरलेली का, हे सगळे झाले पुरुष जातीचे विचार. पण ज्यावेळेस ह्या बोलल्या की मला मुलींना काहीतरी सांगायचंय, बघा ज्यांचं 1 वर्ष पण टिकलं नाही, मग कारण काय पण असतील, त्यांनी रडारडी करून उगाच ज्ञान पाजरून पोरींना इन्फ्लुएन्स न केलेलंच बरं. नाही तू काय फिलॉसॉफी सांगणार आहे पोरींना. आजकालच्या 18 वर्षाच्या पोरींची पण रिलेशनशिप 3 ते 4 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त चालतात. 14-15 वर्षांच्या निब्यांना पण कळतं की त्यांना कसला बॉयफ्रेंड निवडायचा आहे. वयाच्या 35-36व्या वर्षी कोणीतरी येतं आणि आपल्याला फसवून जातं ना, आपण त्यानं फसवलंय म्हणून रडगाणं करत बसतो. मिळाली असेल की आता पोटापुरती सिंपती, दुसऱ्या पोरींना त्यांनी काय करावं हे सांगण्या एवढं पण तुम्ही अजून काय अचीव केलेलं नाही. ह्या असल्या लोकांचे पॉडकास्ट ऐकण्यापेक्षा तुम्ही कधीतरी तुमच्या आईबापासोबत बसा आणि 1 तास त्यांच्या सोबत बोला की असंख्य चढ उतार असताना पण त्यांनी त्यांचा संसार कसा टोकापर्यंत नेला. पिक्चर मध्ये ऍक्टिंग करणं एवढं सोपं नसतं. ते रोल जमाना झाला की रोल चेंज केला. अशाच लोकांमुळे समाजात डिवोर्सचं प्रमाण वाढत चाललंय. जबाबदाऱ्या घेणं एवढं पण सोपं काम नाही. मला काय म्हणायचंय हे जर तुम्हाला समजलं असलं तर मग बाद झालं. ह्यांचं तर चालतच राहणार, रोजच आहे. मला लय दिवसापासून हा व्हिडिओ बनवायचा होता, त्याच्यामुळे फायनली मी बनवूनच टाकला. जे होईल ती. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सगळी गाणी वाजणार. लावा गाणं. तू शांती ठेव, पण मी त्या रंगेला पटवणार आहे. यार काय दान काय तो, अशी बी दिसतीस तशी बी दिसतीस, काय तुझ्या